नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील 13 वर्षीय मुलीचा ठक्कर बापा योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे। सविता शिवाजी भोये असं मृत झालेल्या मुलीचं नाव आहे। सविता ही निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत 6व्या इयत्तेत शिकत होती। सविताच्या घराजवळ ठक्कर बापा योजनेच्या विहिरीचे सुमारे 4 वर्षांपासून बांधकाम ठेकेदाराकडून सुरू आहे। संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाहीत। विहीर सविताच्या घराजवळ असल्यानं सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्यानं पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विहीर खोल असल्यानं पोहणाऱ्या पाणबुड्यांनी सविताचे शव बाहेर काढले। तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले। शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। या घटनेनं संपूर्ण करंजाळी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मात्र करंजाळी गावात मागील 4 वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बापा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे। तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्यानं माझ्या मुलीला जीव गमवावा लागला। यापूर्वीही अनेक वेळा गायी बैल जनावरे विहिरीत पडले आहेत। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, त्याच्या काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी सविताचे वडील शिवाजी भोये यांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी देवेंद्र ढुमसे, आभोणा।